छगन भुजबळ यांच्या भेटीला आल्याचं कळतंय आणि छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ओबीसी नेते सुद्धा नाराज आहेत। ओबीसी मुंबईमध्ये त्यांची बैठक पार पडलेली आहे। ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय आणि या भेटीची ही दृश्य मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी राज्यभर संवाद साधून ते भूमिका घेणार असं सुद्धा स्वतः छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं। या संदर्भात अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत, मात्र जी पदाधिकाऱ्यांची भेट किंवा ओबीसी नेत्यांची भेट किती महत्त्वाची ठरते? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना यंदाच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून पद न दिल्याने ते नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यांनी उघड नाराजी सुद्धा व्यक्त केली होती आणि त्यानंतर त्यांनी थेट आता पदाधिकारी आणि जे ओबीसी नेते आहेत, समाज आहे, त्यांच्याशी संवाद साधून पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं होतं। त्यानंतर त्यांनी अधिवेशन सुरू असताना सुद्धा तिथून लगेच काढता पाय घेऊन ते पुन्हा त्यांच्या नाशिक या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी सुद्धा कार्यकर्त्यांची चर्चा झाली, त्या ठिकाणी सुद्धा बैठकी झाल्या आणि त्यानंतर गेल्या 2 दिवसांपासून छगन भुजबळ हे मुंबईमध्ये आहेत। मुंबईमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी त्याचबरोबर जे ओबीसी नेते मंडळी आहेत त्यांच्याशी गाठीभेटी सुरू आहेत, त्यांच्यासोबत बैठका सुरू आहेत। आता सुद्धा आपण जर पाहिलं तर त्यांच्या शासकीय निवासस्थानी या ठिकाणी ओबीसीचे नेते मंडळी जे आहेत ते आलेले आहेत, त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। नेमकी भूमिका काय, कशा प्रकारे पुढची दिशा ठरवायची या सगळ्या संदर्भातली चर्चा या बैठकीत केली जाईल। राष्ट्रवादीमध्येच राहायचं का बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन करायचा की नेमकं काय करायचं या सगळ्या संदर्भातली चर्चा या बैठकीमध्ये होईल। कारण की मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्यामुळे आता पुढची दिशा आणि पुढची भूमिका ठरवण्यासाठी छगन भुजबळ हे आपल्या समाजातील नेते मंडळी असेल, ओबीसी समाज असेल, त्याचबरोबर त्यांचे जे पदाधिकारी असतील राष्ट्रवादीचे जे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या सोबत आहेत, त्या सगळ्यांची भेट घेऊन पुढची दिशा ठरवतील आणि त्या सगळ्या संदर्भातल्या बैठकीला आता वेग आलेला आपल्याला पाहायला मिळते। श्रद्धा, हो बरोबर आहे धनंजय, भेटीगाठी होतात तसेच, मात्र छगन भुजबळ काय निर्णय घेतात त्यावर सुद्धा लक्ष असेल। धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।